जयसिंगपूर शहरात घडलेली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातून 37 वर्षीय एक गृहिणी काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली। पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि तब्बल 10 दिवसांनंतर मिरज तालुक्यातील नदीपात्रात एका महिलेचा सडलेला मृतदेह आढळला। पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी त्या महिलेला शोधणाऱ्या पतीला बोलवलं। गालावरील तीळ आणि साडीवरून हे शव आपल्या पत्नीचं आहे असं त्याने सांगितलं। त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला। मंगळवारी रात्री वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झाले आणि नंतर रक्षा विसर्जनही पार पडलं। पण त्याच दिवशी जेव्हा शोक सभा सुरू होती तेव्हाच बेपत्ता झालेली ती महिला अचानक घरी आली। तीच महिला जिच्या मृत्यूवरून सर्वांनी अश्रू ढाळले होते। तीच महिला बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थेट घरी पोहोचली होती। तिला समोर पाहून अख्खं गाव हादरलं आणि लोक घाबरू लागले। पण नंतर ही माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली। पोलिसांनी खातरजमा करून महिलेची शोध मोहीम सुरू केली। काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईल देखील सुरू झाला। पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली आणि नंतर तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं। केवळ गालावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। पण मग ज्या महिलेवर अंत्यसंस्कार केले ती नक्की कोण होती असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय।